नमस्कार मित्रांनो, जय खानदेश. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय आपण वेडदा या गावामध्ये विश्वकर्मा वेल्डिंग. तर पाहू शकता तुम्ही इकडं श्रीकृष्ण बँड अंमनेरची गाडी लागलेली आहे आणि इकडच्या साईडला स्वामी कृष्ण बँड घोडगाव आणि तसंच तिकडं पण दीपक बँड गलंगीची गाडी लागली आणि सर्व गाड्या आता तुम्हाला अपडेट दाखवतो वेल्डिंगचे किती झालं किती नाही काम. तर पहिले श्रीकृष्ण बँड बघूया चला. हे पाहू शकता तुम्ही भारत बँच न्यू गाडी आहे आणि तिकडची पण न्यू गाडी आहे स्वामी कृष्ण बँड. हे दोघी बँड एकच मॉडेल आहे भारत बँचचं. चला श्रीकृष्णाचं काम बघूया. त्याची हाईट पाहू शकतात मित्रांनो तुम्ही, हाईट किती आहे डायरेक्ट, खूप उंची आहे. इकडं जीवन मोड इकडे 0 पॉईंट मागा ना इकडे छोटा बेस आहे, इकडे 2 बेस आहे, इकडं पण बेस आहे. 4 आहेत का? हा 4 बेस आहेत. 4 बेस आहेत इकडे. तर मित्रांनो, ही स्वामी कृष्ण बँडची अशी गाडीची डिझाईन म्हणजे आजपर्यंत कुठे बनली नाही. म्हणजे याचे किशोरदादा पाटील यांचे स्वामी कृष्ण बँडचे ओनर आहेत आणि त्यांचे मुलगा स्वामी पाटील यांनी ते लॅपटॉप मध्ये बनवली ही डिझाईन. तर एकदम छान आहे डिझाईन, तुम्हाला बघायला नक्की आवडेल. तसंच त्याच मुलाने हे पण डिझाईन बनवली ही गाडीची. श्रीकृष्ण म्हणजे राहुल दादा पाटील बँडचे ओनर. तर डिझाईन अतिशय सुंदर आहे आणि पुढची अपडेट पण येत राहणार तुम्हाला. चला पूर्ण व्यवस्थित दाखवतो तुम्हाला गाडी. त्याने बघा इकडं भेसला अडचण येत होती ठेवायला, तर पेट्रोलची टाकी लहान केली. इकडं बेस ठेवण्याला अडचण येत होती तर पेट्रोलची टाकी लहान केली. हे डिझेलची टाकी बरं आहे का? एक नंबर. इकडे जीवन हॅलो इकडे पाहू शकता तुम्ही. पहिले पण दीपक बँड गलंगीची गाडी इकडे झालेली आहे आपल्या दादा सोबत. तर 2 शब्द बोलू आपण. तर किती दिवस चालणार आहे बँडचे काम? आता जास्तीत जास्त 15-20 दिवस चालेल दोघं गाडीचं. हे स्वामी कृष्ण बँड मध्ये किती 25 बेस राहणार आहे मित्रांनो. आणि CRP किती आहे? 30 आहेत का? 30 CRP आणि 32 बेस राहणार आहे. आणि तिकडच राहुल दादाची गाडी आहे, राहुल दादा पाटीलची गाडी श्रीकृष्ण बँड. त्यांचे किती बेस आहेत? त्यांचे पण 32 बेस 60 60 CRP. बापरे, 60 CRP मित्रांनो. तर बघायला खूप बेकार राहणार आहे 60 CRP म्हणजे विशेष गोष्ट आहे. आणि त्यांचे साऊंड सिस्टम पण जयेश दादाची साऊंड सिस्टम राहणार आहे. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघत राहा.